पवारांनी राज्यसभेवर पुन्हा जावं ठाकरे सेना आणि काँग्रेसचं मत आहे अशी सूत्रांची माहिती आहे। मवियाच्या वाट्याला येणाऱ्या एका जागेवरून राज्यसभेवर जावं असं सूत्रांनी म्हटलंय। दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी पवारांना विनंती केली अशी सूत्रांची माहिती आहे। राज्यसभेवर जाण्याबाबत पवारांची वेट अँड वॉचची भूमिका असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। पवारांनी उत्सुकता दाखवली तर निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे। मध्यंतरी माझी शरद पवार साहेबांशी चर्चा झाली तेव्हा त्यांनी मला सांगितलं की मी राज्यसभेसाठी ही निवडणूक पुन्हा लढवणार आहे, हे त्यांनी मला सांगितलं। आता या तीन पक्षामध्ये चर्चा होईल, त्याच्यामुळे जर शरद पवार साहेबांनी ही भूमिका व्यक्त केली आहे आणि ही भूमिका त्यांनी काँग्रेसलाही सांगितलेली आहे, त्याच्यामुळे आता महाविकास आघाडीमध्ये या विषयावर चर्चा होईल। जर दोन पक्षाचं विलीनीकरण झालं तर पाहावं लागेल, मग त्यानंतर भूमिका बदलू शकतात। विलीनीकरण झालं पण मला विलीनीकरण होईल असं वाटत नाही। झालं तर आनंद आहे। शरद पवारांना 45-50 मतं ही त्यांची स्वतःची होतील, कदाचित त्या काय निर्णय होतील दोन विलीनीकरण झाल्यावर नेत्यांचे मी सांगू शकत नाही, पण महाविकास आघाडीकडे आता या क्षणी एक उमेदवार पाठवण्याइतकी संख्याबळ आहे।